नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. डॉक्टर झाकीर हुसेन प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ. मुख्याध्यापकांवर कडक कारवाई आणि शाळा शासनाने ताब्यात घेण्याची पालकांची जोरदार मागणी. येथील डॉक्टर झाकीर हुसेन प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षण व्यवस्थेचा पुरता बट्ट्याबोळ झाला असल्याचं प्रशासकीय पाहणीस उघडकीस आले आहे. परतूर तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी यांनी शाळेला अचानक भेट देऊन केलेल्या तपासणीत धक्कादायक बाबी समोर आल्याने शिक्षण वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या ढिसाळ व बेजबाबदार कारभारामुळे मुख्याध्यापक बशीर सर यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. गट शिक्षण अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासली. मात्र अत्यंत प्राथमिक व सोप्या प्रश्नांची उत्तरेही विद्यार्थ्यांना देता आली नाहीत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जांची ही दैना पाहून अधिकाऱ्यांनी तीव्र संताप व आश्चर्य व्यक्त केले आहे. शासनाकडून विद्यार्थ्यांना मिळणारा हक्काचा शालेय पोषण आहार नियमानुसार न देता मुख्याध्यापक बशीर सर हे आपल्या मनमानी कारभाराने पोषण आहाराची परस्पर विक्री व विल्हेवाट लावत असल्याचा अत्यंत गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून आणि पालकांकडून केला जात आहे. शाळेची इमारत अत्यंत जीर्ण झाली असून ती कधीही कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा अत्यंत धोकादायक वातावरणात चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बसावे लागत असल्याने त्यांच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला आहे. शाळेतील या भोंगळ कारभारावर शहरात आणि पालकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाकडे खालील मुख्य मागण्या केल्या आहेत. डॉक्टर झाकीर हुसेन प्रायमरी स्कूलचा ताबा तात्काळ शासनाने आपल्याकडे घेऊन तिथे योग्य प्रशासकाची नियुक्ती करावी. तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि आरोग्याशी खेळणाऱ्या मुख्याध्यापकांसह संबंधित दोषी शिक्षकांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता शहानवाज कुरेशी यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून दखल घेऊन संबंधित मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांवर शिक्षण विभाग काय कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करतो याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल.